आपला खरोखर भाग्याचा दिवस म्हटला पाहिजे सर का आज आपल्या गावामध्ये फार मोठे मोठे माणसं आलेले आहेत. महाराष्ट्राचे माझे मुख्यमंत्री असलेले माननीय नारायण राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या साहेबांसाठी एकदा उद्या. मधुर स्वरांचे आणि कधीही कोणावर आवाज चढवून न बोलणारे माननीय नारायण राणे साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर नाना पाटेकर यांचे खास मित्र असल्यामुळे नाना पाटेकर यांच्या पिक्चरांवर आधारित त्यांनी त्यांच्या पेपरचं नाव पण ठेवलंय प्रहार. प्रहार. आणि नुसतं ते प्रहार नाव नाही ठेवलं तर त्या प्रहार वर्तमानपत्रातनं ते अत्याचाराविरुद्ध दनादन प्रहार करत असतात. आणि कोकणाबद्दल मी काय बोलणार आहे. कोकणाचं त्यांचं प्रेम हे जगजाहीर आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय कोकणचा कॅलिफोर्निया होद्यारे संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आज सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात अन्य जिल्ह्यात पाण्याचे टँकर लागतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही पाण्याचा टँकर लागत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व प्रकारचं शिक्षण प्रत्येक तालुक्यात इंग्लिश मिडियम शाळा, डॉन बास्को तालुक्याला ITI, पॉलिटेक्निक, डेअरी कॉलेज, कृषी कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज आणि आता मेडिकल कॉलेजचं काम चालू आहे. येणाऱ्या वर्षी मेडिकल कॉलेज सुरू आहे. रस्ते तर महाराष्ट्रात नाहीत. कोकणात डोंगर वगैरे फार आहेत पण तरीही पण कोकणात प्रत्येक गावातनी वाडीत आपण जाऊ शकतो असे रस्ते केले आहेत. सिंधुदुर्गासारखा जिल्हा महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्नात 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम मी केलं. उत्पन्नही वाढवलं. मी विमानतळाचं काम पूर्ण करायला आणलेलं आहे. विमानतळही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून विमान लँडही होईल, उतरेलही आणि टेक ऑफही घेईल लवकरच. असं म्हणजे विमानतळाचं काम सुरू केलं आहे. सी वर्ल्ड सारखा प्रोजेक्ट पर्यटनाला आवश्यक. पर्यटन जिल्हा देशातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्हा आहे. एकमेव जिल्हा. आणि आता एक सुपरिचित व्यक्तिमत्व आज आणखी या मंचावरती आलेला आहे. माननीय रामदासजी आठवले यांच्या रूपाने एक फार मोठे व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे कवी असून सुद्धा ते राजकारणात असलेले आणि एक कलाकार टाईपचं व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. पण मी आठवले साहेबांबद्दल सांगतो. सरपंच तुम्हाला सांगतो तुम्ही उडवू नका माझी खिल्ली. हो सरपंच तुम्ही उडवू नका माझी खिल्ली, नाही तर मी दाखवणार नाही तुम्हाला दिल्ली. तुमचं पत्ताच कट करून टाकलं. तिकीट कट. कुणाला सरपंच करायची याची माझ्याकडेच आहे गुरु किल्ली. कुणाला सरपंच करायची याची माझ्याकडेच आहे गुरु किल्ली. म्हणूनच मी आहे भाजप सेनेबरोबर हल्ली. तर काय हरकत आहे. आठवले सरांबद्दल मी काय बोलू. मी महाराष्ट्रामध्ये इतके फिरलेले आहेत. महाराष्ट्राचा रस्ता त्या माणसाला माहीत आहे. पण सर तुम्ही इतके फिरले तर ते मला जरा थोडी शंका वाटू राहिली सर की ते जे प्रोग्राम होता झी मराठीचा भटकंती नावाचा तर ते मिलिंद गुणाजी म्हणून तुम्हीच करत होता का? ते वेगळे हे वेगळे सर. सेम दाढी बिडी सर आम्हाला करा. खेड्यापाड्यातल्या माणसांना सर तेवढं नॉलेज नाही राहत. आम्हाला वाटतं सेम टू सेम दिसतात म्हणजे कधी कधी असेल बा काय हरकत नाही. राग मानू नका सर. रामदासजी आठवले या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय जो न देखे रवी ओ देखे कवी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. सर कॉलेज कॉलेज म्हणू नको, गुरुकुल म्हण. गुरुकुल. अरे तुला माहिती नाही का इकडे गुरुकुल नाही म्हटलं ना तर फटके पडतील तुला. काय म्हणतो मग हे आपल्यावर आणखी एक स्टुडंट होता ना. हा तो आला नाही अजून. येईल रे. हाय माय सेल्फ शंतनू. नो प्रॉब्लेम. काढ काय सेल्फी काढायचं काढ. अरे सेल्फी नाही, माझं नाव शंतनू आहे म्हणतोय ना मी. माय सेल्फ शंतनू अर्थात बोलला ना माय सेल्फी शंतनू. काढ सेल्फी. मग त्याचं नाव आहे ते. अच्छा अच्छा अच्छा. हाय हाय आय एम बबन. मग आडनाव नमनकर असेल ना. नमनकर आडनाव असेल ना तुझं. ते कसं काय असं म्हणतात ना बबन नमनकर. माय सेल्फी भाऊ. हाय 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 हाय. ते सर येतील ना आता नारायण शंकर. हा हा अरे चल बस. चला 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 चला. गुड मॉर्निंग मॉर्निंग सर. दोघांनी गुड मॉर्निंग केलं, तू नाही केलंस. गुड मॉर्निंगचा अर्थ तुला कळतो? यस सर. काय? गुड मॉर्निंग म्हणजे लांडोर सर. लांडोर
लांडोर गुड मोरनी म्हणजे चिकनी मोरनी म्हणजे चिकनी लांडोर. अरे ये हे काय सर येडायस का तू? अरे गुड मॉर्निंग म्हणजे सुप्रभात. सुप्रभातचा अर्थ जरी कळतो तुला? हा माहिती आहे ना, सकाळी सकाळी ए. ते सगळे बोलतात ना सुप्रभात सुप्रभात तसं. असला फालतूपणा इथं चालणार नाही. गुरुकुल आहे गुरुकुल. इथले काही नियम आहेत, आदर्श, परंपरा, या 3 स्तंभावर हे गुरुकुल उभं आहे. 2च सांगितले त्यांनी. आदर्श, परंपरा. आदर्श, परंपरा, मान मर्यादा, या 3 स्तंभावर हे गुरुकुल उभं आहे. म्हणजे तिथले काही नियम आहेत आणि ते नियम मोडलेले मला आवडणार नाहीत. पहिला नियम, इथे मोबाईल चालत नाही. का रेंज नाही? अरे मोबाईल चालत नाही म्हणजे इथे मोबाईल वापरायला बंदी आहे. अच्छा अच्छा. समजलं? दुसरा नियम, इथे बाजूला लेडीज हॉस्टेल आहे. काय सांगता? ते सांगतो, तिकडे जायचं नाही. तिकडे सुंदर सुंदर मुली असतात, जाम भारी आहेत सर. एकदम कडक, आहे ना? 101 यार. सर, म्हणजे please, इतक्या एकदा सुंदर सुंदर तरी- मुली तुला सांगतो मी. शाबास. अभ्यासाकडे लक्ष द्या. आता तुमचे नवीन म्युझिक टीचर येणार आहे. येतो मी. सर झालं तुमचं? हा यार, 4च वाक्य दिली होती यार. एवढी दाढी बिडी लावून खर्च केला, वाक्य पहिले ते 4. अर्थ आहे काय? अन्याय रे विदर्भावर, तुला सांगतो मी. बेकार आहे. असू दे, जाऊ दे. ए चल रे, पिरियड संपल्याचं म्युझिक वाजव चल. बघा कोण आलं जरा. अरे तू काय डोक्यावर पडला का? अरे शाळेची बेल घरात कुठं वाजवतो तू? आणि तुला एक प्रॉब्लेम, तुला काय रे? तुला ते बसायच्या आधी सगळे बटन पासून घेता येत नाही का रे? हा? असू दे, काय हरकत नाही. तुझ्यामुळे 2 वाक्य वाढले. असू दे, चल चल येत. बोरिंग आहे ना यार सगळं. बोरिंग नाही ते काय, पोरींकडे बघायचं नाही, फोन नाही करायचं. बोरिंग बोरिंग. हे बघा कबूतर. हा याला काय रे असं? नाही रे. चोचच तुटली याची सगळी. चू चू चू. लबंग नमन कर. चू 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 चू. कबूतर. Excuse me. Excuse me. आय लव्ह यू. मी तुम्हाला काही मदत करू शकतो का? येस ऍक्च्युली तुमच्या हातातलं जे शटलकॉक आहे ना ते माझं आहे. एक मिनिट, हे हातातलं काय? शटलकॉक. अरे बाबा, कॉक म्हणजे कोंबडी, कळलं का? आणि कबूतर म्हणजे फ्रॉग. त्या ना ते माझे, आम्ही त्यांनी खेळत होतो. मग बॉलनी खेळा ना, कबुतराने काय खेळताय? अच्छा बघा, चोच मोडून टाकली. काय केलं याचं? त्या ना प्लीज. थँक्यू. फनी गाय. अच्छा अच्छा, फनी आहे. काय भाऊ, आवडली वाटतं? हा यार, एकदम मस्त. पण मला कळलं नाही रे, ती मला असं काय म्हणली काय गाय म्हणून. हे सांगू दे रे, आपले म्युझिकचे टीचर येतील, तू बस. हा मी संपवलं. त्याच्या पेमेंटचं पहिले कंप्लीट बोलून घ्या बरं. मध्येच संपवतो. फार फार मस्त डान्स केला तुम्ही. मस्त. हे तर काहीच नाही. तुम्ही म्हणजे ना लावणी बघायला पाहिजे. लावणी अरे वा, बघायची का लावणी? जा मग घरी जाऊन बघा. फुकट आहे का? आता भाई, अरे कोण आलं इकडे, बघितलं का?
अरे साक्षात मकरंद अनारसे. काय मकरंद अनारसे आलेले आहेत. अनारसे नाही, हा. एवढे मोठे सर आहेत ते अनासपुरे. आम्हाला काय माहित नाही काय माहित नाही काय. मी आता जोक मारूया. अनारसे ते आले आहेत. अनायसे ते आले ते एक जोक मारूया म्हटलं. अनायसे. अरे बापरे बापरे मकरंद सर तुम्ही पहिल्यांदा आमच्या थुकरा डोळ्यात आले. इतका आनंद झाला तुम्हाला सांगतो. इतका बाई माणूस हा कॉमेडी, इतका कॉमेडी नुसतं यांच्याकडे बघूनच मला हसायला येतं. तुम्हाला सांगतो नुसतं बघून हसायला येत. पण सर तुमचं ते पिक्चर आवड बॉम्ब. अरे बापरे बापरे काय पिक्चर ती आवड बॉम्ब. बापरे त्यामध्ये हिरोईन ती केवढी हिरोईन जाडी दाखवली. म्हणजे मला खरं सांगा तुम्ही आले म्हणून तुम्हाला विचारते मी आता त्याच्यामध्ये ती खरंच एवढी जाडी हिरोईन होती का आतमध्ये गणेश आचार्य होते. नाही नाही, खरंच खरंच त्या हिरोईन असतात तशा. खरंच हिरोईन. खरंच एवढ्या आता जाड्या. मा केवढा खर्च. मी तेवढ्या खर्चात गरीबाच्या 3 हिरोईन झाल्या असत्या. बरं झालं म्हणा तुम्ही इथं आले. ते गणेश आचार्य पण येऊन गेले ते पण बरं झालं. का 2 आठवड्यापासून त्यांच्यावरच 25 चालू आहेत निवळ. अरे बापरे कोण आले बघा काय चेतन दळवी. हा, सगळं करून भागलं. इतक्या वर्षापासून माणूस हिरवा कंच नुसतं. सर तुम्ही आला फार बरं झालं सर. आता इथून पुढे 3 आठवडे नुसतं तुमच्यावरच 25 आहेत. सर जोशी सर नमस्कार. सर इथून नमस्कार करते तुम्हाला मी. तुम्ही आज आले आम्हाला इतका आनंद झाला. आज पहिल्यांदा आम्ही हा प्रोग्राम घेऊन महाराष्ट्र दौऱ्यावर निघालेलो आहे आणि एका ज्येष्ठ कलावंताचे आम्हाला आशीर्वादच लागलेले आहेत. त्यामुळे धन्यवाद. मी काय गप्पा करत राहिले. आमचं नाही, ते कुठे तेच म्हणलं गेलं. आता 45 मिनिटं तुम्ही एकटेच बडबडताय का बाकी नाही ते गेलं कुठं आमचे बेन. बोलवा ते कुठे गेले. ए गंगे, काय इकडून कुठून आली एंट्री. हा काय चालू आहे. तू काय फालतूगिरी लावलीस. अच्छा म्हणजे मी करते ती फालतूगिरी आणि तुम्ही काही या गाडवाला घेऊन नागपूर अधिवेशनाला गेले ते काय. तुला 1000 वेळा सांगितलं याला गाडव म्हणू नको म्हणून. मग त्याला काय ऋतिक रोशन म्हणू काय. काय तुम्हाला सांगतो कौतुक त्या गाडवाचं बाई या माणसाला. लग्नात पण हा माणूस गाडवावर बसून आला. अगे गप्पा बस. आहे लग्नात लोक घोड्यावर बसून गाडवपणा करतात. मी तर डायरेक्ट गाडवर बसून गेला त्यात तुला काय प्रॉब्लेम. अहो पण धनी मी काय म्हणते असं किती दिवस गाडवावरनं माती वाहणार आहे तुम्ही. आपण ना एक छोटा हत्ती घेऊया. छोटा हत्ती. तू काय कमी आहे का. अहो छोटा हत्ती म्हणजे छोटा टेम्पो राहतो. अच्छा, टेम्पो अच्छा. टेम्पोत माल वाहतात. तसंही तुम्हाला कुंभार धंद्यातलं काही येत नाही. नुसतं नावाचे कुंभार आहे ते. नाही ते मागं मडकं बनवायला सांगितलं फ्लॉवर पॉट बनवला. काय माणूस आहे हा? नाही ते काय 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 बनवताय तुम्हाला. दिवाळीत पणत्या बनवले त्याचं काय. काय पंत्या बनवल्या. त्या पंत्यात आता मी चहा पिते बाई. कसल्या पंत्या बनवल्या तुम्हाला सांगतो. एक काम येत नाही. म्हणजे तुम्हाला सांगतो माती कामासाठी कमी आणि खाण्यासाठी जास्त वापरतो हा माणूस. प्रत्येक कामात माती खातो. चला आता पटकन घरात चला. तुमची वाट पाहून पाहून थकले आणि शेवटी जेवून घेतले मी. तू जेवण घेतलं. येस. मला काय ठेवलेस का नाही. हा ठेवले ना. काय भांडे ठेवले टोपलीवर घ्या घासून. तू आज चला तुला दाखवतोस मी. काय? भांडी कशी घासायची ते दाखवतो. चला अंदर चल चला. रे चल. हा. बादब बा मुलाहिजा होशियार. जरा हळू पडतान. दरबारे सुलतान तुझ्या बापन खिशात ठेवले होते पायदान. दरबारे सुलतान जे हसून हसून होतात लोटपोट असे 1 नंबर भिकार. भिकार सावकार गेम मध्ये एक्सपर्ट असलेले असे राजा चंद्रसेन इंद्रवर्मा भंगारवाले आलेले आहेत. हो प्रधानजी महाराज. आडनाव सांगायची गरज होती का. महाराज
लोकांना तुमचा धंदा कळायला नको. हा प्रधानजी होय पण महाराज. आम्हाला सांगा हा? आमच्या राणी सरकार कुठं दिसत नाहीत. राणी सरकार होय. हो. 1 मिनिट महाराज. आयलो तुझ्याकडे मोबाईल आहे. तुझ्यासारखा आहे होय मग महाराज. आपल्याच कृपेने महाराज. हा, माझं- आपल्याच कृपेने. हॅलो हा कुठं आहे ग? मग आय लव्ह यू. प्रधानजी अरे माझ्या बायकोला फोन लावलाय. तुमची बायको लावला? हा मग. असं हे बघा. मला भ्या वाटतं. हा हॅलो. हा राणी सरकार आहे होय तुझ्या बरोबर. हा. दे जरा. मग आय लव्ह यू टू. मग- अरे माझीच बायको आहे ना. हा हॅलो राणी सरकार. हा महाराज मिसिंग यू कम फास्ट. हा. ओके राणी सरकार मिस यू टू. तुमच्या बायकोला केलं ना. 1 नंबर येडा. हा महाराज राणी सरकारांना बोलू हे. कशाला? हा बोलो हा बोलो. राणी सरकार हाजिर हो. जरा एक काढतो काय. छान काढा हा. काय छान काढा. महाराजांचा प्रचंड विजय असो. महाराज. महाराज कोण आहे? महाराज मी मी आहे ना तुम्हाला महाराज म्हणायला. हा मग मी आहे इथं. कोण आहे? त्याच्या आईला सगळे भंगारवालेच भरले. शहनशाह आपकी खिदमत में ये कनीस हाजिर है. कितीला दिले? 5 रुपयाला एक. एकूणच आहे. मक्याच आहे. मग मक्याला दे. मला कशाला देते? अरे मक्याचं कणीस मक्याला द्यायचं. सॉरी नको बाबा. आहे आता नाही बाबा नको. महाराज अरे दाना ना हानी त्या तिथे गबस तू. नाही राजकुमारी हाजिर हो. महाराजांचा प्रचंड विजय. त्या आईला जन्माला पण भंगारवालाच घातलंय. प्रचंड विजय असो महाराजांचा. ये बाळा ये. कुणाची ग तू? महाराज असं काय करता? ही आपलीच राजकन्या नाही का? त्याच्या आईला हे म्हणजे असं झालं की 8 GB रिचार्ज मारल्यानंतर 100 MB मिळालं. महाराज मला लग्न करायचंय. मला नवरा पाहिजे. काय? ठीक आहे प्रधानजी. महाराज. गावात दवंडी पेटवा. होय महाराज. ही जो कोणी 7 झाडांची 7 माडांची 7 बादल्या माडी पिल हा त्याच्याशी आमची राजकन्या विवाह करेल. हो धनी 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 धनी. आता राजानं दिलेली दविंडी तुम्ही ऐकली का? अगं दविंडी नाही म्हणत त्याला. मग? भिवंडी म्हणतात. हो काय? पण धनी तुम्हाला सांगते आपल्याला जर एखादं पोरग झालं असतं ना तर आपण पण उचलला असता विडा. आता विडा उचलायला पोरग कशाला पाहिजे? मग डायरेक्ट जायचं म्हणायचं 120 300 वरती हरिपत चिलायची गुलकन मारते विडा तो बस. अहो तो विडा नसता हो. अहो पैजेचा विडा असतो तो. अरे सावळ्या. कोण आहे रे? सावळ्या. कोण आहे? ए सावळ्या. कोण आहे?
ए सावळ्या ए सावळ्यानाथ सावळ्या ए सावळ्या 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 नाथ नाथ सावळ्या सावळ्या नाथ पाहिलं सावळ्या का? कोण आहे पाहिलं का? उंट. उंट नाही गाढव आहे तो, गाढव. सावळ्या सावळ्या ए सावळ्या हे पण बोलतोय कोण? ए अरे अरे मी गाढव बोलतोय गाढव. हे गाढव? हा मी बोलतो मी हे काय गाढव आहे का तात्या विंचोय? हे बघ नीट ऐक. खरं गाढव जरी असलो तर मी पूर्वी मनुष्य होतो, मनुष्य. मी देवेंद्रांच्या महालात पूर्वी कामाला होतो. अच्छा, म्हणजे वर्षा बंगल्यावर. काय संबंध आहे त्याचा? अरे देवेंद्रांच्या बंगल्यावरती नाही. देवेंद्र म्हणजे देव इंद्र. स्वर्गामध्ये मी होतो. हे सावळ्या सावळ्या ऐक हे सावळ्या. तर तिकडे काय झालं माहितीये का? तिकडे एकदा माझ्याकडून चूक घडली, चूक. आणि मग इंद्राने मला शाप दिला की तू पृथ्वीवरती जा आणि गाढव बनून राहा. आणि त्यांनी उशाप पण दिलेला आहे, जेव्हा एखाद्या स्त्रीशी माझं लग्न होईल तेव्हाच मी परत एकदा मानव होईल. कळलं का? हे सावळ्या सावळ्या म्हणून मी तुला सांगतो. हे सावळ्या ऐक तू तो विडा उचल. कोण आहे का असा राज्यात माईका लाल? आहे का कोण माईका लाल? मी आहे माईका लाल. अरे तू लाल कुठं, तू काळा आहे. ए माझे यजमान आहेत ते सावळा कुंभार, काही बोलू नकोस. आणा तो विडा. उचला 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 धनी, उचला उचला. यस. आपकी जुस्त खुद एक अंजुमन सही, लेकिन जमाना हमसे है, माहौल हम बनाते हैं. बस करे. दिल की कब्बशी तुझ्या तर आता अशी कट्यार घुसवीन ना. एक आणखीन पिक्चर करायला लागल. कट्यार कुठं कुठं घुसली. घुसवा घुसवा, लय हाऊस आहे त्यांना. हा दिल की कब्बशी. तुला कापड मला भ्या वाटतंय. अरे बोला महाराज बोला. ए तू विडा उचललेला आहे, पण पूर्ण करावा लागणार. आणि पण पूर्ण केलास तर माझ्या पोरीचं लग्न तुझ्या बरोबर करून देणार. माझ्या बरोबर? हा चालेल की. चालेल काय चालेल. मी कोण आहे? तू भारत गणेशपुरे. इतका खर्च करून वाया गेला शेवटी. मी म्हटलं पहिला एपिसोड आहे, बाहेर चालू जरा वेगळं गेटअप करा. शेवटी ओळखलंच बाई. इतके फॅन फॉलोअर ना माझे, तुम्हाला सांगतो खूपच. आलेत राजकुमारी. तुमच्या मुलाला बोलवता का? ही एवढीच? अजून आहे का जरा? म्हणजे वो क्या है ना, वो रूल के हिसाब से ना 10% TDS कम होता है ना. इधर उल्टा हो गया है. 10% माल आया, बाकी सब कट हो गया है. घ्या ना, करा ना लग्न. अहो तुम्ही तिला आता खिशात घालून पण फिरू शकता. हिच्याशी लग्न कोण करणार आहे म्हणते मी. कोण म्हणजे माझा मुलगा करील. पण मला वचन द्या आधी. काय? माझ्या मुलानं पण पूर्ण केला तर राजकन्याशी त्याचं लगीन लावून द्यायचं. ते तर म्हटलंच आहे मी. तो जरी गाढव असला तरी. अरे डायनासोर असला तरी लावून देऊ. तुमच्या मुलाला Ashu, you are the Mahim. You are the Mahim too. You are the Mahim, I am the Matunga. तू माहीमला राहते, मी माटुंगाला राहतो. काय दिलं तेवढं? तू भारत असतो. अरे वा, बघितलं डॉक्टर? बघितलं?
याला म्हणतात भाग्य, याला म्हणतात भाग्य. खरंय यांचं की त्यात आपल्या बरोबर आहेत. अरे मार्केटमध्ये आमचे डुप्लिकेट निघाले, आमचे डुप्लिकेट निघाले. बघा बघा, मी जरा दाढी काय वाढवली, पोराचं करिअर झालं. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं आहे की तुम्ही ओरिजिनल आहात. मी अरे ओरिजिनल मी आहे. पहिले तुम्ही जन्माला आला नंतर अरे हे डुप्लिकेट आहे. हा मग काय तर सगळं झालं होतं, आमचं करार झालं, अग्रीमेंट झाला होता. हो मी म्हटलं जाऊ दे, पोराचं करिअर होते ना. पण शेवटी ओरिजिनल ते ओरिजिनल राहते. लक्षात आलं संजय सर. पण तो ट्राय चांगला करतो, तो पोरगा चांगला ट्राय करतोय, तू मस्त ट्राय करतो. म्हणजे फक्त काय आहे, भाषेत मार खाल्लाय. तू ग्रामीण भाषा बोलतो पण ते अबे तुले मले काबे ते जमत नाही. ग्रामीण आहे पण थोडं ते व्हेरिएशन द्यायला पाहिजे. व्हेरिएशन दे. तुम्ही तेच बोलता रोज, तेच तुम्ही त्याला शिकवणार. म्हणजे तो वेगळं काहीतरी करतोय, त्यानेही करू नये आयुष्यात, अशी तुमची इच्छा आहे. असं काय वेगळं काय असतं, काही नाही. पण तो मी सांगतो, मनापासून थोडं मनापासून जर ट्राय केलं ना तू, तरी जमणार नाही. आशू, आता तुझी बडबड थांबव. यांच्या आशूला मी विश्रांती देतो जरा. आणि आता दुसऱ्या पात्राला आपण भेटूया. मीनल खरं तर इथं बसलेली आहे, पण यांच्याही घरामध्ये एक मीनल आहे. भेटूया 3G फॅमिलीतल्या मीनलला. असं काय चाललंय तुझं? बंदूक घेऊन बंदूक काढली? मी टॉमबॉय आहे ना. नाही, बंदूक हातात काऊबॉयची असते. काऊबॉय म्हणतो. अच्छा मला सांग, माझी शेविंग क्रीम कोणी वापरली? अरे हा बाकीच्यांचे सगळे वस्तू वापरतो, ठीक आहे. डायरेक्ट शेविंग. माझी शेविंग क्रीम वापरली आहे. कोणती? ते आपण सकाळी ब्रशला लावतो ना. अरे त्याला टूथपेस्ट म्हणतात. आईच्या गावात मी त्यानेच दाढी करत होते रोज. तरी म्हटलं दाढी केल्यावर मुंग्या कशा लागतात घालायला. दाढी केलं की मुंग्या, दाढी केलं की मुंग्या, सगळे चाटून निघून जातात यार. कबीर, कबीर तू कबीर आया. कबीर ही मरते ना तुझ्यावर. आज अख्ख्या महाराष्ट्राला मी दाखवणार आहे की मी मरते तुझ्यावर. फक्त मी मरते तुझ्यावर. मी तुला दाखवून देणार आहे, मी मरते तुझ्यावर. हे बघ. अरे खरोखर उठ उठ. असं नसतं मरायचं. हो कळलं, असं नाही मरायचं. तर मीनल, आता आणखीन एका पात्राला बोलवतो मी, नंतर मी तुझ्याशी गप्पा मारणार आहे. इकडे तर आणखीन एक यांच्यात रोमॅन्टिक हिरो आहे, तो म्हणजे कैवल्य. तर आमच्या या फॅमिलीत सुद्धा एक कैवल्य आहे, त्याला भेटूयात. ये. बोला. हाय हाय. वैकल्य. वैकल्य. कैवल्य. एकलव्य. कैवल्य आहे, कैवल्य. हा केळवल्य. केळवल्य कसं ते एकदम ते काय नीट म्हण. पुढे कै व ल्य. आता कैवल्य. कळवळ. ठीक आहे, कैवल्य मी सांगतो. हा कैवल्य आहे. अच्छा वा वा. पण कैवल्य, छान वाटलं तुला भेटून. तुझ्या हातात सुद्धा गिटार आहे. मग तुला म्युझिकची आवड आहे? नाही नाही असं बोलला तो. वापरतो कशाला ती? हे पाठ खाजवायला बरं पडतं. आणि भांग पण विचारता येतो. कसा कसा? हे असा
संजय यादव. तुम्हाला ऑइलिनच बरं. पाश्चात्य विंचरायचे. पण हे वाजवता येतं का? कधी ट्राय केलंय का? हे वाजवा. हा वाजवा. आजच्या गावात तयारी तर बघा. 1 2 3 4. बस बस. छान छान मस्त. काय म्हणतात त्याला माहितीये का तरी आयुष्यात? गिटार. गिटार गिटार गिटार. सर तुम्हाला टोप्या बंद. काय? टोप्या बंद. हॅट्स ऑफ. हॅट्स. अच्छा अच्छा. ते बाहेर पडले की महाराष्ट्र बंद पण होतो. त्याच्याकडे पण आहे टोपे, पण त्यांनी बंद करून ठेवलंय. अशोक. या फॅमिलीतला एक असा पर्सन जो खरंच या सगळ्यांना शिस्त लावतो आणि तो मालक सुद्धा आहे या घराचा, सुजय. तर सुजय हा खरंच इतका शिस्तप्रिय मुलगा, इतका डिसेंट की कुठल्याही मुलीनं प्रेमात पडावं पटकन. यांच्याही घरात एक सुजय आहे. भेटूयात त्या सुजयला. सुजय. सुजय. इकडे. सुजय. सुजय. अरे बहुत सुजय यार. कल रात को इतने बार गिरा. बहुत सुजय. नंतर जमेल जमेल नंतर. हा बर. सुजय सुजय गळ्यात काय घातलंय? पेंडरू. काय? पेंडरू. त्याच्या बरोबर लॅपटॉप पण आलाय. हा त्याचा तो आला. मी नाही आणलं. त्याचा तो आला माझ्या मागे. त्याचा तो कसा काय आला? मी माझ्या मित्राला सांगितलं माझ्या पेंडरू मध्ये गाणे टाकून दे. त्याने गाणे टाकायला असं पेंडरू घेतला, ह्याच्यात टाकलं. मला कंटाळा आला. मी माझं पेंडरू घेऊन आलो. त्याच्या बरोबर हा आला मागे मागे असं. पेंडरू. अरे पेंडरू नाही ते, मग स्पेन ड्राईव्ह. पेन ड्राईव्ह म्हणे. पेंडरू. तुझा बघ बाबा काय ते. मी इथे रेश्मा बसलेली आहे. इकडे एक रेश्मा आहे. रेश्मासाठी जोरदार टाळ्या. गरमागरम कांदे पोहे खाणार या बाबू भैया. परत करा हे सगळं. परत करा. आवाज नाही आला. परत करा. पटपट पटपट कांदे पोहे खाऊन मी सगळ्यांसाठी कांदे पोहे केले. ओ बाबू भैया. तुला रेश्मा करायची. हा कुठला आवाज काढतो? सुनील शेट्टीचा मध्ये मध्ये. ठीक आहे बाबू भैया. रेश्मा रेश्मा. काय काय चाललंय? सगळ्यांनी पटपट कांदे पोहे खाऊन घ्या. मी पटकन कांदे पोहे केले सगळ्यांसाठी. सुजय बस पटकन चल बाबा. मी बसूनच आलोय. ताई कळत नाही बाबा. ताई काय रे? अजून काही आहे का खायला? शिव्या आहेत देऊ. मग त्याची खीर करून दे. काय? शेवया आहेत ना? अरे शेव्या नाही रे आशू. शिव्या म्हटलं मी. शिव्या काय सांगितलं? तुम्ही पटपट सगळ्यांनी खाऊन घ्या. परत फुकट जातील आणि मग ते थंड होतील, गार होतील. खाऊन घ्या सगळ्यांनी. 1 मिनिट. मला ह्यातलं कुणीतरी शेंगदाणे वाटीत काढून देईल का? ओ मुझे अलग से चखना है. अरे मी त्याच्यात शेंगदाणे घातलेच नाहीये तरी सुजय काय असं याच्यात शेंगदाणे नाही. मी घातलेच नाहीये सुजय याच्यात. आबा बघाव काय चाललंय याचा आबा. अरे शिर्याला
एक मिनिट, शिरा नाही, पोया. पोहे ह्याच्यात शेंगदाणे नाहीत, मग मी शेंगदाणे म्हणून खाल्ले ते काय? चिंचोके. चिंचुके टाकले पोह्यात, चिंचुके टाकले, चिंचुके. अरे चिंचोक ते बाजूला काढून खा ना. एकच मिनिट. संपली हो वेळ तुझी. एक मिनिट, पकड डॉक्टर निलेश साबळे इकडे. काय चाललंय माझ्या पंचामध्ये हा माणूस का वाजवतो? अरे मला सांग, हा माणूस माझ्या पंचामध्ये का वाजवतो? त्याला तू पंच करायला ठेवला का म्युझिक करायला ठेवला? मला एक मिनिट. डॉक्टर निलेश साबळे, डॉक्टर निलेश साबळे, शेवटचं सांगतोय, आज काय तो फैसला झाला पाहिजे. एक तर ह्याला काढ, नाही तर मला काढ. तू घरी जा. ओके, हाच माणूस पाहिजे फायनल. आता ॲनाला भेटायचं तेवढं राहिलेलं आहे. ॲनाच राहिलेली आहे. बघूया यांच्या फॅमिलीतली ॲना कशी आहे. ॲना हा, फक्त काय ही ॲना आहे, ही 4 ॲना आहे. हा बघ ना, मला काय पिकतो. पिकतो? आमच्याकडे तर काहीच पिकत नाही, सगळं दुष्काळ आहे तिकडे. आम्ही काहीच पिकतो. आशू, मला एक क्वेश्चन पडलाय. लगेच उचलून घे. नाही, माझ्या माइंड मध्ये एक प्रश्न आहे. हे तुहिरे म्हणजे काय? व्हॉट इज मीन तुहिरे? अरे वेळ आहे तू हिरे म्हणजे कसं राहते ना, मी सांगतो म्हणजे असं असतात ना, आपण म्हणतो ना, हे माझी आहे तर माही रे, तुझी आहे तर तू रे, असं राहते. संजय जाधव सरांना मी खास म्हणजे आभार मानणार आहे, त्यांनी विदर्भाच्या भाषेवर पिक्चर बनवला. अरे तू रे, माही रे, असं राहत ते. अच्छा, वा वा. पण मला प्रश्न एक वेगळा आहे की दिल दोस्ती दुनियादारी म्हणजे 3D, यांचं 3D आहे, तुमचं 3G का? हा, पटकन डाउनलोड व्हायला पाहिजे म्हणून. अरे 3G चा लॉंग फॉर्म काय आहे तुमच्या? 3G म्हणजे ग्रँड गोष्टी चिकन गुनियादारी. अरे बापरे, काय केलंय? अरे खरंच नाही आणलंय मला, म्हणजे पोलीस स्टेशनात. मला वाटलं नाही ते गंमत करतो बहुतेक. नाही, घाबरू नका, माझं पोलीस स्टेशन आहे. बसा सर, तुम्ही ते काय त्यांचं फार नका सिरियसली घेऊ त्यांना. पुढे तुमचे काही लिहायचं आहे, काही कन्फेशन करायचं आहे? अच्छा, टेन्शन नका घेऊ. बोला माऊली. काय? चेहरा लक्षात ठेव संग्राम. हा चेहरा लक्षात ठेव. हा ठेवला पुढे. आपली लात भारी, हा, आपली बात भारी, त्या मायला आपलं सगळंच लय भारी. ऍटिट्यूड जमलाय, फक्त इकडे थोडा प्रॉब्लेम आहे. बॉडी ह्याची आहे आणि आवाज त्याचा आहे, असं नाही सर, हे कोण माहितीये का, हे यांच्या गावातलेच एक कलाकार आहेत. ते पिक्चर बघितलं की असं भूत त्यांच्या अंगामध्ये, हे ओरिजिनल नाही आहेत. म्हणजे मला भ्यायची गरज नाहीये. नाही, अजिबात गरज नाही. चल, ए छोटा संग्राम, गप्पा बस. अरे हो, हा तसाच जा पुढे. काय पेमेंट वाढलं तू? मग कुठल्या खुशीत नाचून राहिला? चल होय माग, चल. कोण आहे तू? चल अंदर.
म्हणजे मी वापस या पोलीस स्टेशनमध्ये आलेलो आहे. म्हणजे अरे क्या बात आहे, साक्षात श्रुती मराठे. अरे वा 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 मॅडम, तुम्ही बरं झालं आल्या. म्हणजे बऱ्याच दिवसाची वाट बघून आलो तुमची. म्हणजे तुमची ती सिरियल होती ना झी मराठीवरती, ती वॉशिंग पावडरवर आधारित. अरे राधा ही पांढरी, राधा ही पांढरी, राधा ही बावरी असं होतं ते. अरे नाही नाही पांढरी असणार ना. अरे किती सगळे सगळे एकही ड्रेस वेगळा वापरला नाही, सगळे पांढरेचे पांढरे कपडे आहे की नाही मॅडम, सगळे पांढरे एकदम. म्हणजे म्हणजे मला काय वाटलं, मला थोडं माझं कन्फ्युजन झालं का माझ्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता पहिल्यांदा, तर मला काय वाटलं बा मला दिसत काय हे पांढरे. ऍक्च्युअली मॅडम घरात असतील रंगीत, मला वाटते पांढरे आहेत. पण मी काय केलं, कर्ज बिर्ज काढलं आणि रंगीत टीव्ही घेतला. अच्छा, त्यांच्यासाठी खास. हा, खास कर्ज काढून रंगीत टीव्ही घेतला. नंतर मला कळलं का बेसिक मध्ये चांगड बुत्ता आहे, त्यांनाच पांढरे एकदम पांढरे पांढरे कपडे. म्हणजे काय तुम्हाला मेंटेनन्सचा फार त्रास होत असेल मॅडम का. पांढरे कपडे म्हणजे एकच ड्रेस घालायचा, तोही रोज, आणि तोही मळू द्यायचा नाही. म्हणजे केवढं टेन्शन. वेगवेगळे असतात ते, वेगवेगळे असतात ते. अच्छा, वेगवेगळे ड्रेस असतात का, पांढऱ्यात पण व्हेरिएशन असतात. आणि ते मला तर वाटलं, म्हटलं मेंटेनन्स मध्ये इतक्या तर चहा पण ऍप्रन घालून पित असतील का बा, एक थेंब पडू दे म्हणून. आता मॅडमचं खास कौतुक करायला पाहिजे का आम्हाला. म्हणजे मी फोटो बघितला स्वतः, तुम्ही ते ढोल वाजवता म्हणजे ढोल. हो. अरे ते केवढा मोठा ढोल आहे, जबरदस्त. बापरे, एवढे मोठे मोठे ढोल मॅडम वाजवतात. जोरदार टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. गणपती मिरवणुकीत त्या वाजवतात फोटो, मिरवणुकीत वाजवतात. मी स्वतः फोटो बघितला. पण मॅडम काय तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही ना मागच्या आठवड्यात आमच्या थुकरावड्यात यायला पाहिजे तुम्ही. का? तुमचं म्हणजे ते वाजवण्याची हाऊस पूर्ण झाली असती ढोल वाजवण्याची. का? पण ते गणेश आचार्य आले होते आमच्याकडे. काय अरे बापरे, वा, साक्षात अमृताताई या ठिकाणी आलेल्या. जोरदार टाळ्या एकदा वाजवा. पण मॅडम बद्दल खास एक गोष्ट म्हणजे इतक्या त्यांचे पती मुख्यमंत्री असून सुद्धा एकदम साध्या स्वभावाच्या. फक्त मला एक जरा पर्सनल तुम्हाला प्रश्न विचारायचा होता, म्हणजे राग बनवू नका तुम्ही. म्हणजे आता साहेब मुख्यमंत्री आहे, तर लोकांचा राबता असेल घरात, किती लोक येत जात असतील. निदान 1000-1500 कप चहा तुम्ही करत असाल रोज का मॅडम? पोहे एक म्हणजे पूर्ण एक पोताभर पोहे होत असतील. पण म्हणजे म्हणजे चेहऱ्यावर शिकस्त नाही, काही म्हणजे हे नाही. आता आमच्या घरी येऊन पहा मॅडम, 2 पाहुणे आले ना, बायको कटकट करते, चहा करते 2 पाहुण्यासाठी. मी तुमच्याकडनं काही टिप्स घेऊन बायकोला देईल का बा कसं राहावं, म्हणजे एकदम हसत खुश कसं राहावं, असं मी त्यांना शिकवला. आम्ही चहा नाही पाजत, आम्ही प्रेमाच्या 4 शब्दांनी पोट भरतो लोकांचं. नाही नाही, तेही चालते ना, पण तेही शिकवा ना. ते नक्की तेही शिकवा आम्हाला. पाठवून द्या, ट्रेनिंगला पाठवून दे त्यांना. हा, मी त्यांना पाठवतो. म्हणजे आता चहा काय प्रेम काय सारखंच राहते ना, असं काय हरकत नाही. सर मी फॅन आहे सर तुमचा. तुमची ते चित्रपट ठेवू का, लय भारी, लय भारी. बाप रे बाप, काय जबरदस्त काम केलं सर, लय भारी मध्ये. फक्त सर मला एक शंका आहे, तुम्ही आता पर्सनली आले म्हणून विचारतो. ती त्या पिक्चरमध्ये जे ते आई राहता, आईचं भूमिका करणाऱ्या ज्या आहे मॅडम माऊलीच्या, त्यांना तुम्ही प्रत्येक वेळेस म्हात्रे म्हात्रे म्हणून काय आवाज देतो? आडनाव म्हात्रे होतं का? ए म्हात्रे, ए म्हात्रे, ए म्हात्रे. म्हातारे होते ते, म्हातारे 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 म्हणत होते ते. अच्छा, म्हातारे म्हणत होते का? मला म्हात्रे म्हात्रेच आहे. मला म्हटलं आडनाव असेल म्हात्रे बाईचं, काय सांगता येते, काय सांगता येते. सर तुम्ही आला आता, काय सर ड्युटी आहे, मजाक मजाक आपल्या जागी सुरू ड्युटी राहते. सर सरांवर पहिला आरोप असा आहे का तुमचा थोडा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या काही लक्षात राहत नाही, असा आरोप आहे तुमच्यावर. काय संबंध? संबंध म्हणजे आम्ही सांगतो तुम्हाला. संबंध म्हणजे यांचा जो सिनेमा होता लय भारी, त्याच्यामध्ये ते ऋतिक देशमुख जे होते. कोण? ऋतिक देशमुख? ऋतिक देशमुख ऋतिक देशमुख सर काय ड्युटीमुळे आम्हाला बघायला मिळत नाही सर, म्हणून पोलीस लोकांचं तुम्ही समजून घ्या सर, दुःख समजून घ्या. असं नाही आम्हाला बघायला मिळत नाही ड्युटीमुळे. रितेश देशमुख जे होते, तर ते यांना सारखं म्हणायचे, 15-20 वेळा तरी म्हटलं असं का संग्राम हा चेहरा लक्षात ठेव, संग्राम हा चेहरा लक्षात ठेव. म्हणजे थोडासा तुमच्या नाही असं नाहीये. माझी मेमरीचा लॉसचा प्रॉब्लेम नाहीये, त्यांची मेमरीचा लॉसचा प्रॉब्लेम आहे. कारण त्यांना लक्षात नव्हतं राहत की मी ह्यांना म्हटलंय की नाही म्हटलं एकदा, म्हणून ते परस्पर रिपीट करायचं होतं. काय आरोप आहे त्यांच्यावर? हा, आरोप म्हणजे त्यांच्यावर असा आहे, जरा थोडा मेमरी लॉसचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या लक्षात राहत नाही.
मेमोरी लॉ सीआईडी ये प्रूव कर सकती है दया। हाँ सर। फिलिपाइन डायऑक्साइड ऑफ द प्रॉपर्टी ऑफ ऑक्साइड लेकर फिलिपाइन डायऑक्साइड ऑफ द प्रॉपर्टी डायऑक्साइड म्हणजे काय? ते सकाळी आणलं नाही का आपण विकत? अभी समझ में आ जाएगा कि मेमोरी लॉस का प्रॉब्लम है या नहीं है। क्या लगता है तुम्हें कितनी मेमोरी होगी तुम्हारे पास? कुछ टेराबाइट्स में तो होगी। ओ टेराबाइट्स में होगी, मेरा तो बाइट्स में ही होगी। हाँ सर। कितनी मेमोरी होगी तुम्हारी? 1 GB सर। गुड, दिखा सकते हो? हाँ सर। दिखाओ। 1 GB ना? अब इस बॉक्स में से मैं तुम्हें कुछ चूजे दिखाऊंगा। चीजें पैसे का पाहिजे? चीजें वस्तू म्हणा वस्तू। अब इस बॉक्स में से मैं तुम्हें कुछ चुस्ते दिखाऊंगा। सर तुम्ही चुकीचं बोलताय। चीजें वस्तू वस्तू वस्तू। ओके, तुम्हें वह सब चुस्ते याद रखने हैं और फिर मुझे बताने हैं कि मैंने तुम्हें कौन से चुस्ते दिखाए। वस्तू है। ओके चला। मूली, मुळा, पालेभाजी आहे, मेथी आहे, काय मेथी आणि पालकचं हायब्रिड आहे वाटतंय। फ्लॉवर, ब्रोकोली आहे। हा खोपोली, ब्रोकोली खोब्रोली, दुधी, शिमला मिरची, ब्रोरोली, ब्रोकोली, लाल माठ, परत आलं, डोंबिवली, सोडा ब्रोकोली। हा ही खोब्रोली नाही आपल्याकडे, महाग असते ती। जाऊ दे, नाही आपल्याकडे ती खोब्रोली। नाव येत नाही म्हणून फेकून दिली वस्तू त्यांनी। ठीक आहे, आता तुमच्या लक्षात आल्या असतील ह्या सगळ्या गोष्टी। नीट आठवा कुठल्या कुठल्या गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या होत्या त्या, आणि आता मला सांगा की या बॉक्स मध्ये कुठल्या गोष्टी आहेत। तुम्ही चेंज नाही केले ना? नाही, मी तेच कपडे घालून फिरतोय। सांगा टेस्ट करा। त्या बॉक्स मध्ये काय काय आहे? मुळा, मग पालक आणि मेथीचं हायब्रिड, मग दूधी, ब्रोकोली, शिमला मिर्च। खोब्रोली तो नहीं। झाल्या सगळ्या भाज्या माझ्या हिशोबाने। वेरी रॉन्ग, अभी उस बॉक्स में कुछ भी नहीं है। मैंने तुमसे पूछा था कि बॉक्स में क्या है। वेरी रॉन्ग, मेमोरी लॉस का प्रॉब्लम है शायद तुम्हें, लेकिन एक छोटे से प्रयोजन के बाद वह भी प्रूव हो जाएगा। बाजू में हट जाओ। अब मैं तुम्हें कुछ फ्रूट्स दिखाता हूं। ओके, तुम्हें देखना है वो फ्रूट्स कौन से हैं, याद रखने हैं। ओके, ये संतरा। सर ते आपलं पर्सनल आहे। तेच म्हटलं, संतरा डायरेक्ट बाटल्यांमध्ये कोणी उचली। ओके, डालिंब मराठीत का बोलत नाही? संत्रा, सफरचंद, पेर। आता न बघता सांगा मी तुम्हाला काय काय सांगितलंय ते। डाळिंब, केळं, सफरचंद,
संत्र आणि पेर. ओके सर, टोटल 105 रुपये झाले याचे. सगळी फळं आणली आहेत, सर. ओके, दुसरा इल्जामात. घ्या चालेल मला. यस यस सर, ऑल इज युअर्स. 105 रुपये. तुमच्यावरनं दुसरा एक जबरदस्त आरोप असा आहे, एक जनरल माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे शरीरामध्ये 206 हाडं असतात असं डॉक्टरनं सांगितलेलं आहे, पण तुमच्या शरीरात 412 हाडं आहेत आणि ते सारखे फ्रॅक्चर होत असतात. तर तुम्ही एकदम हाडाचे कलाकार आहे असं म्हणाल काय हरकत आहे काय? हा, ते काय सर असं माहिती नाही. तर लोकांना असं वाटतं की हा इतका फिट का राहतो, बहुतेक मला दुष्ट लागतंय, मला असं वाटतं. अच्छा, मग सारखे तुटत राहतात ते. म्हणजे असं म्हणायला ठीक आहे, दुष्ट लागतं, पण चूक माझीच असते नेहमी, कारण मी थोडा अतिउत्साही. एक मिनिट. अरे आता याचं काय आहे? सीआईडी बोली बोली बातों पर कभी विश्वास नहीं रखती. सीआईडी हमेशा सबूत की बुनियाद की चोटी के. ओके, हम यह प्रूव कर सकते हैं कि इनके हाड़ों में कुछ तभी गड़बड़ हो सकती है. लिज्जत पापड़ काय चालू तुझं? एक काय ते बोला ना. ओके दया, हमें प्रूव करना है. एक्सरे डायऑक्साइड लेकर आओ दया. हे काय काय माहिती एक्सरे डायऑक्साइड म्हणजे काय? की नाही का एक्सरे काढतात रे. सीआईडो की लँग्वेज है. सीआयडो की. एक सीआयडी 2 सीआयडो. आओ यहाँ रख दो. मिस्टर शरद केलकर साहब, आओ खड़े रहो वहां पर. अब आएगी बाहर हमारी मशीन. फोटो काढते का एक्सरे? डरना नहीं, यहां से कुछ निकलेगा बाहर. ओके, कम ऑन शरद केलकर साहब. सर असं एक काढा ना असं. सर जरा एक्सप्रेशन मैच कीजिएगा. वो पाउट नहीं आ रहा सर. ओके सर, नहीं आता रहेगा तो चूल भरल्यासारखं करा. ओके सर, व्हेरी गुड. कम ऑन दया. सर आता असं करा. यो यो. व्हेरी गुड पोज सर, व्हेरी गुड. थँक्यू सर. याचा काय उपयोग तुम्ही असं? ते मागे लागतं सर, ते मागे लागतं. सीआईडी की कुछ प्रोसेस होती है. बैठ लीजिए सर, बैठ लीजिए. अब इसमें से बाहर आएगा एक्सरे सबूत. एक्सरे डाइऑक्साइड का रिपोर्ट. डर मत जाना अपने आप को देखकर शरद केलकर साहब. हे काय फोटो किती असं? सर माझा बिझनेस आहे. 35 रुपयाला 40 कॉपी देतो सर मी. सर आज तुमच्यासाठी खास ऑफर आहे सर. 30 रुपयाला देईन सर ह्या सगळ्या कॉपीज तुम्हाला. सायकल घेऊन एंट्री. सायकल कशाला आणले? 1 मिनिट, सायकल नाही येती. मग 2 चाका लावलेलं संदीप पाठक आहे. वाईट होता विनोद. वाईट होता. मला माहितीये वाईट होता हा जोक. मग का मारलास? त्याने मला पैसे दिले होते. तो मला म्हणाला बघ साबळे, मी नसलो तरी माझ्यावरती 2-3 जोक करा, मला पण फेमस व्हायचंय. स्पेशल पैसे दिले त्यानं 35 रुपये मला. 35 रुपये फक्त? मग फक्त 35 मध्ये असेच जोक येणार, त्याला कळायला पाहिजे ना. डॉक्टर, हिचं नाव काय माहितीये का? काय? एलिझाबेथ. सायकलला तुम्ही एलिझाबेथ म्हणता? हो. मग बुलेटला काय बोलता? बराक ओबामा? अरे ही माझी फेवरेट सायकल आहे ना, म्हणून हिचं नाव एलिझाबेथ. वा 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 वा, मस्त. पण सायकल घेऊन कोणी एंट्री करायला सांगितली होती? हे का केलं तुम्ही? का म्हणजे जर या सायकलमुळे माझी मराठी फिल्म इंडस्ट्रीत एंट्री होऊ शकते, तर स्टेजवर का होऊ शकत नाही? वा वा, मस्त. पण सायकल चकाकते एकदम छान. चकाकणारच. काय ना की आधी मी तिला म्हणजे एलिझाबेथ एखाद दिवशीच धुवायचे, पण आता मी डेली सोपनी तिला आंघोळ घालते ना. पण मागचं चाक पंक्चर झालंय. ते माझ्या नवऱ्यामुळे, वैभवमुळे. का खेळा टोचला? त्याचा स्वभाव तिला टोचला.
सतत दुसऱ्याला टोमणे मारत असतो. तिलाही मारले म्हणून पंक्चर झाली. येईल आता इतक्या वैभव कालवणकर. फाटा फाट माझ्या पोटात मुरडा पडलो तर मी टोमरे घेऊन निघालो. काय सांगतो काय तुला? ए वैभव, अरे किती वेळा 30 गोष्ट सांगणार आहेस रे. याच्या जीवावर फूबाई फू पण जिंकलास तू. आता काय हवंय तुला आणखी? हे बघ लक्ष्मी, तुला सांगतो, फक्त फू भाई फू नाही तर या कोकणच्या भाषेने मला खूप काही दिलेलं आहे, लक्षात ठेव. आणि मला अभिमान आहे या महाराष्ट्राचा, या कोकणातल्या मातीचा आणि माझ्या भाषेचा. अरे ऐकलं नाहीस का तू कधी? कोकणची माणसं साधी भोळी. हेच याच वाक्यावरून तुझा संशय येतो रे मला बऱ्याचदा. हो हा, साधा भोळा कसा असशील तू कोकणातला? अरे का? बरं आता जाऊ दे सगळं. कुठे गेला होतास? हा, पिक्चर बघायला. अय्या, कुठला पाहिलास? नटसम्राट. कसं वाटलं रे? छान आहे, पण कसं आहे ना, मांजरेकरांचा आहे. मांजरेकरांचं आहे. उत्तम आहे मग. फार अप्रतिम. सरांचं दिग्दर्शन म्हणजे अप्रतिमच असतं ग. त्याला काही इलाज नाहीये. छानच, काय बोलणार. आणि सरांचा अभिनय, नाना सरांचा, वा वा लाजवाब. मी तर फिदा आहे सगळ्यांवर. वा. इवन वैभव, तुला कट्यार काळजात घुसली मधली गाणी कशी वाटली रे? सुबोधने एकदा मला भेटायला हवं होतं. माझी गाणी ऐकायला हवी होती त्याने. असू दे, पण ठीक आहे. आणि तुला त्याचे म्युझिक डिरेक्टर्स कोण आहेत माहिती आहेत का? हो. कोण बरं? शंकर, एहसान, लॉय, सचिनजी. काय? हो. नाही रे, शंकर, एहसान आणि लॉय 3च संगीत दिग्दर्शक आहेत. 4 जण झालं ते काय हळदी कुंकू आहे का? हे यांचे विनोद. अरे काय रे, का करता करा ना, काहीतरी चांगलं करा ना रे. सगळा भार माझ्यावरच का देता तुम्ही? ह्या सोमवार मंगळवारने वाट लावली रे सगळी. नाही, अशक्य आहे रे सगळं. केलंस, स्वतःच्या तोंडून कबूल केलंस ना की विनोद करणं अशक्य आहे. राहू दे आता. मला सांग, काम शोधायला गेला होतास ना, मिळालं का काही? हो, शूटिंगचं काम मिळालं, पण त्यांच्या अटी मला मान्य नाहीत. काय अटी आहेत त्यांच्या? ते म्हणतायत मला अभिनय करावा लागेल. कसं शक्य आहे? म्हणजे मी रिअल अभिनय करतो, रिअलिस्टिक अभिनय करतो असं कुणी सांगून अभिनय होतं का मला सांग? अरे तोंडाला फक्त रंग लावला म्हणून कुणी अभिनेता होतं का? नाही. मग अरे अभिनय कसा असायला हवा? कुणी घर देतं का? घर या तुफानाला कुणी घर देतं का? हे तुफान आता दमलंय रे. रस्त्या वाचून, या छपरा वाचून. ती कौलं गळतायत ती बघा आधी. तेच ग, कौलं गळतायत म्हणूनच प्लास्टर करावं असं विचार करतो. स्लॅबच टाकतो आता. जा आधी बाजारात जाऊन मच्छी घेऊन या. मी मच्छी आणणार नाही. का? कारण ती आपल्या सिरियल मध्ये काम करत नाही. ती नांदा सौख्यभर मध्ये काम करते. मच्छी म्हटलं मी, मच्छी नाही, ती काम करते नांदा सौख्यभरे मध्ये. तुम्ही जाता का? कारण आता बाबा येणार आहेत. भाऊ दत्ता येतीलच आता.
काय जावई बुवा? हो नमस्कार. नमस्कार. कसा चालू आहे तुमचा नाटक धंदा? धंदा धंदा म्हणताय तुम्ही? धंदा कलाक्षेत्र म्हणावं, कलाक्षेत्र. ओके सॉरी. जाय बापू, कसं चालू आहे तुमचं कलात्रक्ष? कलात्रक्ष कसं असेल ते? अरे काय हा माणूस. एक मिनिट, द्राक्ष चालेल का तुम्हाला? आता द्राक्ष नको, काही म्हणू नका तुम्ही, धंदाच म्हणा. एक काम करा, हे बघा माझा ऐका, तुम्हाला अभिनय करायचा आहे ना, करायचं. हे बघा तुम्ही माणसं तोडली असेल तरी मी माणसं तोडलेली नाही. माझा एक चांगला मित्र आहे, तो सिरियल बनवतो, त्याच्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो. चला. अय्या बाबा, काय त्यांचं नाव? मिकी माऊस. मी कार्टूनचं काम करणार नाही. कार्टून नाहीये, नाव आहे माणसाचं, मिकी माऊस भंडारी. हा चला चला तुम्ही या इकडे तुम्ही. बघ तुझ्यावर का फालतू माणसावर बोलायला मला वेळ नाही, कळलं का? फोन ठेव. चला फोन ठेव. फोन ठेव. गुड मॉर्निंग सर. का गुड मॉर्निंग का? सर सकाळ झाली ना म्हणून. तू गुड मॉर्निंग केलं नाही तर माझी सकाळ होणार नाही का? सॉरी. फटाफट काम करा जरा, पटापट आटपा सगळं. सर पाणी मागितलं का मी? मरतोय का मी तुझ्या पाण्याशिवाय? मग कशाला देताय? युजलेस. घेतलं. काय चालू आहे तुझा? ऐका घेता पण तू चढत जातलं. दादा तुका काय वाटलं कोकणात येतले या लोकांसमोर तू माकाच बडबडतलं आणि हे लोक तुका घरात पाठवतले? हो उगाच चालू काय? मी माझ्या पॉकेट मनीसाठी तुझ्याकडे काम करतो. माझी 10 एकर जमीन आहे, 10 म्हशी आहेत आणि तुझा याचा ऑफिस आहे ना त्याच्यापेक्षा मोठा माझा टॉयलेट आहे. लक्षात ठेव, मला गरज नाही तुझ्या काम करूची. नाही दादा तसं नाही. चल मी सोडतोय जॉब तुझं. गेला उडत दादा. अरे गेला उडत चल. मिकी. अरे डोना नाही दत्ता भाऊ. अरे वस्त तुला कोण ओळखणार नाही, माझ्या लहानपणीचा मित्र तू. पण मी म्हणायचो ना मिकीचा मित्र डोनाय. बोल काय मग नवीन काय नाही, चप्पल घेतली काल नवीन. अजून तितकेच फालतू जोक करतोस तू. काम काय काढलंस माझ्याकडे? काम नाही, असं मी ऐकलंय की तू एक सिरियल करतो म्हणून. ते सौभागवती वहिनी ते म्हणजे माझा जावई आहे, तर त्याला तुझ्या या सिरियल मध्ये जर तू रोल दिला. एक छोटा फोटो. एक मिनिट, हे 2 फोटो आणले. हे घे. एवढे आणलेस? वाटलं. अरे अभिनंदन. हा तुझा जावई मोगॅम्बो आहे. जावई मोगॅम्बो नाही आहे, वैभव मांगोमलो आहे. वैभव कालवणकर त्याचं नाव आहे. अच्छा कसं आहे माहिती का? सिरियल लाईन तुला तर वाटतं तुझी सोपी राहिलेली नाही आहे. मुळात एक गोष्ट तू बरं. हा बरं आहे. बरं हो निरोप द्यायचा होता म्हणून. ती बाहेर बाई काय झंगाट आता बघून घे तुझा.